वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेकची डिझाइन शेअर करणार आहे। ॲक्च्युअली काय होतं की त्याच डिझाइन बघून खूप कंटाळा येतो, नवीन युनिक अशी छानशी ब्लाउज डिझाइन बनवायची असते पण आपल्याला सुचतच नाही। कस्टमर सुद्धा आपल्याकडे येत असतात आणि त्यांना सुद्धा काहीतरी नवीन आयडिया हवी असते। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाइन शेअर करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा ब्लाउज पीस आहे। ॲक्च्युअली कलर वगैरे खूप छान आहे, युनिक असा कलर आहे बघा आणि ऑर्गॅन्झा टाईप ब्लाउज पीस आणि साडी असं दोन्ही पण आहे। तर बऱ्याचदा ऑर्गॅन्झा टाईप असेल, असं थोडं नेटचं असेल, असं कडक टाईपमध्ये असेल तर आपल्याला डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही, तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात। तर बघा इथे मी बॅक पार्ट अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींचं कटिंग करून घेतलेलं आहे आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार ह्या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल। तर बघा आता हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर त्यामध्ये आपण 1 इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड केलेलं आहे। तुम्ही सुद्धा तेच करायचं, जेवढी तुमची उंची असेल त्यात 1 इंच मार्जिन ॲड करायचं असतं। तर बघा इथे उंची आहे 12, 1 इंच मार्जिन असं टोटल आपण 13 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर वरच्या साईडला टाकलेलं आहे आपण 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। तर बघा इथे 2.5 इंचाची आपण मार्किंग सुद्धा करून घेऊयात, म्हणजे गळ्याची मार्किंग करताना आपल्याला सोपं जाईल। आणि त्यानंतर आपण खालच्या साईडला इथे घेतलेला आहे मुंडा। तर मुंडा किती घ्यायचा तर हे साईजवर डिपेंड असतं, तर इथे आपल्याला 5.5 मुंडा घ्यायचा आहे आणि 1.5ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेपसुद्धा दिलेला आहे आणि इथून टाकलेला आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच मार्जिन। तर टोटल 9.5 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी आपण गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती अस्तरवर करणार आहोत। तर बघा 2.5 इंच गळा रुंदीची आपण ऑलरेडी मार्किंग केलेली आहे। त्यानंतर तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्राचं मार्जिन आपल्याला इथे ॲड करायचं आहे। तर बघा मी इथे 9ला मार्किंग केली आणि 2.5 इंच गळा रुंदीची पूर्ण आडव्या साईडला सुद्धा मार्किंग करते। पण बघा ही जी काही डिझाईन आहे ना तर यासाठी आपल्याला खालच्या साईडला सुद्धा डिस्टन्स हवा आहे, त्यामुळे मी इथे वरती 8.5ला मार्किंग केली आणि 2.5 इंच गळा रुंदीची मार्किंग करून घेतलेली आहे, म्हणजे थोडासा गळा मी 1/2 इंच कमी घेतलेला आहे। आणि सगळ्यात आधी बघा आता हा बॉक्स इथे ड्रॉ करून घेते आणि त्यानंतर आता आपल्याला खालच्या जो काही शेप आहे त्याचं मार्किंग करायची आहे। त्याच्या आधी इथून वरती मी 2.5 इंचाला मार्किंग केली बघा आणि त्यानंतर इथून बाहेरच्या साईडला 1 इंचाला मार्किंग करायची आहे। आता ह्या पद्धतीने मार्किंग केल्यानंतर वरून आपल्याला बघा इथून जो 1 इंच एक्स्ट्रा आहे ना तिथून ह्या पद्धतीने शेप द्यायचा आहे। ठीक आहे, म्हणजे तुम्ही थोडासा अजून डीप हवा असेल तर तोही घेऊ शकता। आणि त्यानंतर इथे तर बघा वरचा जो काही गळा आहे त्याची मार्किंग आपण इथे करून घेतलेली आहे। त्यानंतर काय करायचं आहे, आता खाली सुद्धा आपल्याला हे जे आहे ना तर 3 इंच घ्यायचं आहे। 3चं निम्म 1.5ला मार्किंग करायची आणि आडवं तुम्ही 1.5 किंवा 1 इंचाला मार्किंग करू शकता। तर मी इथे बघा 1.5लाच मार्किंग करून घेते, म्हणजे शेप व्यवस्थित येईल आणि 1/2 इंच थोडंसं शेपमध्ये जर मॅच होत नसेल तर आपण थोडंसं किंचित कमीसुद्धा करू शकतो, पण आता मी इथे 1.5ला मार्किंग करून घेतली आणि बघा ह्या पद्धतीने ह्या लाईन ड्रॉ करून घेते सगळ्यात आधी आणि हा बॉक्स इथे मी ड्रॉ करून घेतला बघा, म्हणजे शेप काढण्यासाठी। आणि त्यानंतर इथून ह्या पद्धतीने आणि इथून इकडे म्हणजे आपल्याला छोटासा त्रिकोण इथे काढायचा आहे। ठीक आहे, आता बघा ही मार्किंग आपली झालेली आहे। तर आता आपल्याला ही जी काही मार्किंग आहे ना तर ही कॅनव्हास पेपरवर करायचं आहे, कारण हा गळा आपल्याला कॅनव्हास पेपर लावून स्टिच करायचा असतो। म्हणजे काय होईल की कॅनव्हास पेपरने आपल्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक यावं यासाठी। तर बघा मग मी आता इथे पेपर कॅनव्हास घेते, तर आपल्याला गळा कटिंगसाठी पेपर कॅनव्हास लागत असतो, तर तुम्ही सुद्धा पेपर कॅनव्हासच घ्यायचा आहे। कॅनव्हासमध्ये बरेच प्रकार असतात, पण गळ्यासाठी पेपर कॅनव्हास ओके आहे, बाकीच्या आपल्याला कॉलरसाठी किंवा सलवारचा जो काही बॉटम असतो त्यासाठी लागत असतात। तर बघा मग मी इथून जेवढं आपल्याला डिझाईनसाठी लागणार आहे ना त्याला मार्किंग करून हा इथे कट करून घेते व्यवस्थित। ठीक आहे,
आणि आता मी म्हटलं की आपल्याला डबल फोल्ड लागणार आहे, तर मी इथे बघा फोल्ड करून घेतला आणि इथे एक्स्ट्राचं वरचं सुद्धा मी कटिंग करून घेतलं. आता काय करायचं, ह्या बॅक पार्टवर आपल्याला तो कॅनव्हास पेपर ठेवून घ्यायचा आहे बघा. ह्या पद्धतीने व्यवस्थित काटोकाट मॅच करायचा आहे आणि इथे आपण एक पिन लावून घेऊयात, जेणेकरून मार्किंग करणं आपल्याला सोपं जाईल आणि मार्किंगसुद्धा प्रॉपर आपल्याला हवी तशीच येईल. या पद्धतीने कॅनव्हास पेपर ठेवल्यावर बघा आपल्याला चॉकची मार्किंग फेंट दिसते, तर त्यावर गिरवून घ्यायचं आहे फक्त आपल्याला आणि आहे तशीच मार्किंग करायची आहे बघा. जसा शेप होता ना तसा. जरी तुम्हाला व्हिडिओत कळत नसेल तरी तुम्ही ह्या जर स्टेप फॉलो केला तर तुम्हाला सुद्धा बरोबर मार्किंग फेंट दिसेल. मग ती फक्त तुम्ही डार्क करून घ्यायची आहे. आता बघा वरच्या साईडला सुद्धा एक लाईन ड्रॉ करते, म्हणजे व्यवस्थित सरळ असा तो शेप रेडी होईल. आणि त्यानंतर तीच मार्किंग आता बघा इकडच्या साईडला सुद्धा फेंट दिसते, तर तिथे सुद्धा मार्क करून ती डार्क करून घ्यायची. म्हणजे मग काय होतं की सेंटरपासून दोन्ही साईडला आपला शेप व्यवस्थित येतो आणि आपल्याला टिप कुठे मारायची आहे तर हे सुद्धा सहजच लक्षात येतं. आणि बघा आता मार्किंग केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला 1 इंचाचं एक्स्ट्राचं मार्किंग इथे करून घ्यायचं आहे, कारण तेवढं मार्जिन आपल्याला इथे लागणार आहे. तर बघा मी अंदाजेच मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता मी कट करून घेते. तर बघा बरोबर जी एक्झॅक्ट मार्किंग आहे ना त्याच्यात थोडंसं कडेकडेने मी घेतलेलं आहे, कारण आपण अंदाजेच ती मार्किंग केली होती त्यामुळे. ठीक आहे. तर बघा आता हा कॅनव्हास पेपर आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, ॲक्च्युली आपल्याला ह्या कॅनव्हास पेपरला सुद्धा अस्तर लागणार आहे, पण त्याआधी आपल्याला जो काही आपला मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे ना तर ते एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी जो काही मेन फॅब्रिक आहे म्हणजे ब्लाऊजचा बॅक पार्ट तर तो ह्या पद्धतीने सरळ ठेवायचा आहे आणि त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा आहे. पण सगळ्यात आधी काय करायचं आहे, आता आपल्याला कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंचाचं मार्जिन ठेवत इथे आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे. हे बघा तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे उंचीत आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतो, तर त्यामुळे मग अर्धा इंच इथे आणि अर्धा इंच शोल्डरमध्ये जात असतं. तर ह्या पद्धतीने टीप मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आपण इथे कटिंग करून घेऊयात. आणि हे कटिंग झाल्यानंतर आपण हा पार्ट ह्या पद्धतीने सरळ करून आपल्याला कमरेच्या साईडला द्यायची आहे इथे दाबटीप. तर बघा मग आता दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली ब्लाऊजची डिझाईनची फिनिशिंग बिघडायला नको, ह्यासाठी ही खूपच इम्पॉर्टंट टीप आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि यानंतर आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. पण बघा आता डिझाईन बनवण्याची आधी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करत असतो, पण ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, कारण की स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं यासाठी. म्हणूनच मग आपल्याला ह्या पद्धतीने जोडून सगळ्यात आधी काय करायचं असतं, एक्स्ट्राचं इथे बघा मेन फॅब्रिक कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा असतो. फक्त एवढंच आहे की आपण कमरेच्या साईडने फिनिशिंग ऑलरेडी करून घेतली, म्हणजे आपल्याला इथे कमरपट्टी लावण्याची गरजसुद्धा पडणार नाही. तर बघा मग फायनली ह्या पद्धतीने आपण हे सगळं कटिंग करून इथे परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी केलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर आली. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे सेंटरला एक मार्किंग करून घ्यायची आहे. तर तुम्ही चॉकच्या सहाय्याने करून घेऊ शकतात किंवा छोटासा कटसुद्धा मारू शकतात. तर मी ते चॉकच्या साईडनी मार्किंग केली आणि आता आपल्याला जो काही कॅनव्हास पेपर आहे ना त्यासाठी अस्तर लागणार आहे बघा. तर ते अस्तर आता मी इथे कट करून घेते, म्हणजे ब्लाऊज पीस कट केल्यानंतर म्हणजे ब्लाऊज संपूर्ण तर थोडंसं इथे अस्तर उरलेलं आहे, तर त्यातच आपण ॲडजस्ट करूयात. जर का तुमच्याकडे कमी अस्तर असेल तर तुम्ही जॉईंट देऊनसुद्धा हे करू शकतात. आता मी खूप सोप्या पद्धतीने कॅनव्हास गळा कसा रेडी करायचा ते सांगितलेलं आहे, पण ऑर्गॅनचा नेट खूप ट्रान्सपरंट असा ब्लाऊज पीस असेल तर त्या पद्धतीने आपण करत नाही, त्यामुळे आपल्याला इथे कॅनव्हासच्या गळ्याला अस्तर लावावं लागतं. म्हणूनच मग इथे सुद्धा आपल्याला कॅनव्हासला अस्तर लागणार आहे. तर बघा या पद्धतीने फक्त कडेकडेने सगळ्यात आधी आपल्याला एक सिंपल अशी टीप मारून अस्तर आणि कॅनव्हास पेपर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. महत्त्वाचं आहे की हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, याची थोडीशी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक आपण हे जोडून घेतलेलं आहे आणि हे जोडल्यानंतर काय करायचं आहे, एक्स्ट्राचा कडेचा आपल्याला कट करायचा आहे. फक्त बघा पाव इंच एवढं म्हटलं तरी चालेल, फक्त आपल्याला फोल्डिंग पुरता ठेवायचं आहे आणि लगेचच त्याला छोटे छोटे कटसुद्धा मारायचे आहे, जेणेकरून आपल्याला ते फोल्ड करून टीप मारणं सोपं जावं यासाठी. तर बघा मग मी इथे एक्स्ट्राचं सगळं कट केलं
आणि फक्त फोल्डिंगपुरतं आपल्याला जेवढं लागणार आहे तेवढं ठेवलेलं आहे बघा. आणि जिथे जिथे कानेकोपरे आहेत ना तिथे व्यवस्थित छोटे छोटे कट्स मारायचे. आणि त्यानंतर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करत आपल्याला कडेकडेने फक्त एक टिप मारायची आहे. म्हणजे काय होईल की कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये व्यवस्थित पॅक होईल आणि ते धुतल्यानंतर सुद्धा खराब होण्याचे चान्सेस राहणार नाही. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे आतल्या साईडने सुद्धा ब्लाऊजला छान अशी फिनिशिंग यावी यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग व्यवस्थित अतिशय काळजीपूर्वक मी इथे जसा शेप आहे तसं थोडं थोडं फोल्ड करत इथे टीप मारून घेत आहे. सो तुम्ही सुद्धा सेम ह्याच पद्धतीने करायचं आहे. मी पुन्हा सांगते, जर तुम्हाला कोणाला एकदम सोप्या पद्धतीने कॅनव्हास पेपर कसा लावून गळा करायचा तर या आधीचे व्हिडिओ तुम्ही बघू शकतात. पण आता इथे ट्रान्सपरंट होता ब्लाऊज पीस, त्यामुळे मग आपल्याला ही स्टेप करणं गरजेचं होतं. नाहीतर एकदम कमीत कमी टाईममध्ये आपला कॅनव्हास लावून गळा रेडी होत असतो. तर बघा मग व्यवस्थित ह्या पद्धतीने आपण इथे कॅनव्हासचा गळा अस्तर जोडून प्रॉपर फिनिशिंगसहित रेडी करून घेतलेला आहे. यानंतर आता जे काही थोडंफार एक्स्ट्राचं आहे वरच्या साईडचं सुद्धा तर ते आपण कट करून घेऊयात. आणि बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून सेंटरला एक कट मारायचा आहे. आता हा कट मारल्यानंतर यालासुद्धा कट मारायचा आहे आणि याचा सेंटर आणि डिझाईनचा सेंटर एकमेकाला बरोबर मॅच करायचा आहे बघा. आणि सगळ्यात आधी आपल्याला मध्यभागी इथे एक टीप मारून घ्यायची आहे. तर बघा मग टीप मारताना काळजी घ्यायची आहे की व्यवस्थित सेंटरला टीप येईल आणि कुठे गोळा वगैरे सुद्धा होणार नाही. आणि ही मध्यभागी टीप मारल्याने काय होतं की सेंटरपासून दोन्ही साईडला आपला शेप व्यवस्थित येतो, गळा सरळ येतो, तिरका वगैरे जात नाही. आणि त्यानंतर बघा जी मार्किंग आपण केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. बरोबर त्यावरच, कुठेही थोडंसुद्धा वाकडं तिकडं होऊन देऊ नका. कारण ज्यावर आता तुम्ही टीप मारणार आहे ना बरोबर तसाच आपला शेप इथे येणार आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने व्यवस्थित मी अतिशय व्यवस्थित सावकाशपणे इथे टीप मारून घेत आहे. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे इथे जिथे त्रिकोणचा शेप आहे ना, जिथे जॉईंट होते दोन शेप, तिथे आपल्याला मध्ये एक लाईन किंवा 2 लाईन एवढा फक्त डिस्टन्स ठेवायचा आहे दोन्ही साईडने टीप मारताना, म्हणजे तिथे आपण कट मारू शकू. ठीक आहे. तर बघा मग फायनली प्रॉपर फिनिशिंगसहित आपण एक्झॅक्टली जी मार्किंग होती त्यावर टीप मारून घेतलेली आहे. आता ही टीप मारल्यानंतर 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत एक्स्ट्राचं आपल्याला मध्यभागी सगळंच इथे कट करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित ह्या पद्धतीने. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा मी म्हटलं होतं इथे थोडंसं ठेवायचं आहे. तर बघा मी टीपच व्यवस्थित मारली होती की आपल्याला तिथून कट करता आलं आणि टीपला कुठेही कट गेलेला नाही आहे. आणि हे सगळं एक्स्ट्राचं कट झाल्यानंतर ह्या शेपला आपल्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू त्यावेळेस तो प्रॉपर असा फोल्ड व्हावा आणि जसा शेप आपल्याला हवा आहे तसाच यावा, यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा जिथे कानाकोपरे त्रिकोण वगैरे आहे ना, जिथे असं गोलाकार शेप आहे तर तिथे सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक छोटे छोटे इथे कट्स मारून घ्यायचे आहे. ठीक आहे. हे बघा फक्त एवढंच आहे, कट्स मारताना कुठेही ब्लाऊजला कट जाणार नाही याचीसुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. आणि बघा ह्या पद्धतीने आतमध्ये आपल्याला कॅनव्हास पेपर फोल्ड करायचा आहे. तर ही जे काही कानाकोपरे आहे ना तर ते सुद्धा व्यवस्थित आपल्याला बाहेर काढायचे आहेत. तर बघा मग इथला जो काही त्रिकोण आहे ना तर तो बाहेर काढण्यासाठी मी इथे छोटंसं स्क्रूड्रायव्हर आहे माझ्याकडे, तर ते मी यूज करते. हे बघा, तर तुम्ही पण एखादी कुठलीही शार्प गोष्ट यूज करू शकता. फक्त अलगद प्रेस करायचं आहे. खूप जोरात केलं तर तिथे शिलाई उसवण्याचे डायरेक्ट फाटण्याचे चान्सेस असतील. ठीक आहे. आणि बघा मग आता इथे फायनली आपण व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंगसहित दाबटीप देऊन घेऊयात. हे बघा अतिशय व्यवस्थित. आणि महत्त्वाचं म्हणजे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला आतला जो काही अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठी ही खूप महत्त्वाची टीप आहे, त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. आणि आपण टीप पण व्यवस्थित मारलेली आहे, कटसुद्धा व्यवस्थित मारलेले आहे, त्यामुळे इथे तुमच्या लक्षात येईल की आपला आकारसुद्धा बघा एकदम प्रॉपर असा येतो आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंगसुद्धा. सो या पद्धतीने व्यवस्थित काळजीपूर्वक कॅनव्हास गळा लावून आपण छान फिनिशिंगसहित गळा नक्कीच रेडी करू शकतो. तर इथे बघू शकतात की आपलासुद्धा एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित हा शेप रेडी झालेला आहे. खूप ट्रेंडिंग असा शेप आहे. आणि असे थोडे वेगळे शेप असले की बऱ्याचदा फिनिशिंग वगैरे प्रॉपर येत नाही गळ्याचा आकार. तर इथे बघू शकतात खूप सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे, आकारसुद्धा खूप छान आलेला आहे. इथपर्यंत नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता यानंतर बघा आपण इथे कुठल्याही एक लेस यूज करू शकतो, कोणतीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता. तर बघा आता याच्यावर तर सिल्वरच मॅच होते. सो सिल्वर सिम्पल जे असते प्लेन ना तर ती लेस मी इथे यूज करते. आणि मी बऱ्याचदा सांगत असते की तुमचं ज्या कलरची लेस असेल ना तर त्याच कलरचा शक्यतो दोरा यूज करायचा, म्हणजे ब्लाऊजची आणि डिझाईनची फिनिशिंग अजूनच छान येईल. तर बघा मी सुद्धा इथे मॅचिंग दोरा घेतलेला आहे आणि इथे कडेकडेने ह्या पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे.
आणि फक्त अजून एक महत्त्वाचं आहे की लेस लावताना काळजी घ्यायची आहे की जिथे कानेकोपरे आहेत ना तिथे प्रॉपर अशी ती फोल्ड करून लावायची आहे, अशी तिरकस. बघा ज्या पद्धतीने मी करते बघा इथे सुद्धा. कारण बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा आकार व्यवस्थित येतो, कटिंग स्टिचिंग कॅनव्हास पेपर सहित गळासुद्धा छान येतो, फिनिशिंगसुद्धा प्रॉपर येते. पण लेस जर का नीट लागली गेली नाही ना तर सगळी फिनिशिंग बिघडते. सो तसं होऊ नये त्यासाठी मग व्यवस्थित काळजीपूर्वक लेस लावायची आहे. लेस लावणंच खूप कधी कधी गरजेचं असतं की प्रॉपर लावणं, किंवा मग जर जमत नसेल तर ह्या डिझाईनला तुम्ही बिना लेसचं सुद्धा ही डिझाईन छानच दिसते तसं बघायला गेलं तर, किंवा सिंपल अशी पायपिंगसुद्धा तुम्ही लावू शकतात. पण इथे सुद्धा आपल्याला आता हा शेप असा आहे की त्यासाठी पायपिंगसुद्धा आपल्याला थोडी थोडी रेडीमेड किंवा ती तयार करून कट करत करत लावावे लागणार आहे, तरच तो व्यवस्थित ह्या शेपला लागली जाईल. मग तुम्हाला जे सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता, फक्त काळजीपूर्वक लावायची आहे. आणि बघा इथे मी डबल टिपसुद्धा देऊन घेत आहे, कारण मी बऱ्याचदा सांगते लेस जाड बारीक शक्यतो कशीही असो डबल टिप देत चालायची. त्यामुळे काय होतं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फिनिशिंग छान येते, लेस पॅक लागली जाते, आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे लेसवरती तरंगत नाही, त्यामुळे मग ब्लाऊजच खूप सुंदर दिसतो. तर ह्या पद्धतीने बघा लेस लावून आपला हा बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. आणि आता इथे आपल्याला बॅक साईडला टक्स टाकून घ्यायचे आहेत, तर ते टक्स आपण आता इथे टाकून घेऊयात. तर बऱ्याचदा म्हणजे आपण कधी कधी काय करतो आधीच टक्स टाकतो, तर मी तर म्हणे लेस वगैरे लावल्यानंतर टक्स टाकायचे, म्हणजे काय होतं की लेस व्यवस्थित लागली जाते, नाही तर आपलं बऱ्याचसं कन्फ्युजन होतं. तर बघा आता इथे सेंटरपासून 4.5ला मार्किंग करायची आणि उभं 4च्या टक्सची मी मार्किंग करून घेतलेली आहे. सेम दुसऱ्या साईडला सुद्धा तसंच केलेलं आहे. आणि ह्या पद्धतीने फोल्ड करून इथे तिरका टक्स आपल्याला टाकायचा आहे. टक्स टाकताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टार्टिंग एंडिंगला तो लॉक करायचा आणि त्याला डबल टिपसुद्धा द्यायची आहे. तर बघा इथे दुसऱ्या साईडचा टक्ससुद्धा आपण इथे टाकून घेत आहोत सेम त्याच पद्धतीने. ठीक आहे, तर बघा मग फायनली दोन्ही साईडचे टक्स आपले इथे टाकले गेलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकतात की फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर अशी आलेली आहे. ठीक आहे, त्यानंतर आता इथे आपल्याला रेडीमेड सिल्वर कलरची नॉट यूज करायची आहे. तुम्ही साडीचा कपडा किंवा ब्लाऊजच्या कपड्याची सुद्धा नॉट बनवू शकतात, पण मी इथे रेडीमेड यूज करणार आहे. तर बघा आता 1 मीटर आपण इथे घेतलेला आहे आणि सिंपल असे फॅब्रिक्सपासून लटकन बनवणार आहोत. तर ते सुद्धा बघा त्रिकोणी, फक्त डबल फोल्ड कपडा घ्यायचा आहे, म्हणजे टीप व्यवस्थित बसेल आणि ते लवकर खराब होण्याचे चान्सेससुद्धा राहणार नाही. तर बघा या पद्धतीने मग मी सरळ करून घेतले. ॲक्च्युली लटकन तुम्ही कसेही बनवू शकतात. मी याआधी बरेचसे व्हिडिओ टाकलेले आहे, 10 लटकन 15 लटकन 5 लटकन किंवा सिंगलसुद्धा. तर त्यापैकी तुम्हाला जी लटकन डिझाईन आवडत असेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही तशा पद्धतीचे लटकन इझिली बनवू शकतात. ठीक आहे, तर मी इथे सिंपलच बनवून घेतलेले आहे. आता हे रेडी झालेलं आहे बघा, छान असं आहेत. आणि इथे किंचितसं मी कट केले ते टोकं, म्हणजे अजून प्रॉपर असं रेडी होईल. आणि त्यानंतर आता आपल्याला हे लटकन डिझाईनला लावून घ्यायचे आहे. तर बघा शक्यतो तरी लेसला असेल तर मॅचिंग दोरा ओवून घ्यायचा, म्हणजे मग धागे असे वरती दिसणार नाही. आणि बघा इथे 2.5 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे, म्हणजे शोल्डरपासून तुम्ही 2.5 ते 3 इंच खाली ती नॉट लावू शकता. तर मी 2.5 इंचालाच इथे मार्किंग केलेली आहे. आणि ह्या पद्धतीने डबल टिप टाकून आपल्याला ते व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे. आता बघा एक साईडचे लावल्यावर तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करून घेऊयात, म्हणजे दोन्ही पण एकाच लेवलमध्ये लागले जातील. आणि बऱ्याचदा असं होतं की ते वरखाली होतात आणि मग ते प्रॉपर लागले जात नाही, त्यामुळे मग व्यवस्थित मार्किंग करायची. तर बघा फायनली दोन्ही पण नॉट आपण लावून घेतलेले आहे. आता मी तुम्हाला बांधून दाखवते की लूक कसं आलेलं आहे ते. तर बघा छान असे सिंपल त्रिकोणचे लटकन आपण रेडी केलेले आहे. त्यानंतर आता सेंटरला इथे आपल्याला धाग्याने जॉईन करून घ्यायचं आहे, सुई धाग्याने. जर तुम्हाला वाटत असेल एखादं बटन लावू शकता, छोटासा सिल्वर मनी असेल व्हाईट तर तो मोती लावला तरीसुद्धा चालेल. तर मी सुद्धा बघा मोतीचं कलरचं म्हणजे मोतीपासून बनवलेलं एक छोटंसं बटन आहे, तर ते इथे लावून घेत आहे ह्या पद्धतीने. आणि मी आत्ताच म्हटलं तुम्ही छोटासा एखादा मनी जरी ओवून घेतला तरीसुद्धा लुक छानच येईल. ठीक आहे, आणि मग इथे गाठ टाकून ते आपण पॅक करून घेऊयात. तर बघा फायनली खूप सुंदर अशी आपली इथे ही डिझाईन रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकतात. तर बघा मग फायनली कॅनव्हास पेपर लावून खूप छान अशी ऑर्गॅन्झा टाईपच्या ब्लाऊजवर आपण ही डिझाईन बनवलेली आहे. मी म्हटलं ना की बऱ्याचदा असं ट्रान्सपरंट असला किंवा असं आता सध्या असं ट्रेंड चालू असलेला ब्लाऊज असला ना की डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही. साडी ब्लाऊजचा कलर दोन्ही सेम आहे, तर अशा पद्धतीचे डिझाईन तुम्ही सहजच बनवू शकता. नक्कीच या डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूपच सुंदर असं लूक येईल. तर तुम्ही बघू शकता फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आलेली आहे, गळ्याचा शेपसुद्धा छान आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला कटिंग आणि
आणि स्टिचिंग हे सगळं अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगितलेलं आहे, जेणेकरून व्हिडिओ बघून फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कसं बनवावं तर हे सुद्धा तुमच्या सहजच लक्षात यावं यासाठी. सो अशी छानशी डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे, चला मग तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल, आजची डिझाईन आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉनही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे, चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.